ती पोरगी जाऊन 1.5 दिवस झाले बाई. मला लय भीती वाटत होती. ती पोरगी गेल्यावर तुझ्या तब्येतीला काही त्रास होतोय का काय. पण नाही रे भाई, 1.5 दिवस झाले जाऊन त्या पोरीला, पर तुला काय बी त्रास झाला नाही. मला माहित होतं भाई, त्या पोरीमुळं तुझ्या तब्येतीत काहीतरी फरक पडतोय. हे म्हणजे कावळा बसायला, फांदी तुटायला एक वेळ झाली म्हणतात ना, तसंच काहीतरी असणार आहे भाई. पर आज मला कळलं, मीच माझ्या भाईच्या अगदी जवळची होती. खरं ना भाई? तुला बी तेच हवं होतं ना भाई? हा, ती पोरगी घरातनं कधी जाते, तुला बी हेच हवं होतं ना? तुझ्या मनातलं ओळखला का नाही भाई? हा, आता तू डोळे मिसकावले माझ्या पायानं. कला, हे कला, कला. काय झालं ओरडायला? कला काय झालं भाईंना? डॉक्टरांना फोन करायचा का? बाई ना, आता माझ्या समोर बाई करून दाखव ना. माझ्या समोर डोळे मिचकावले बाई ना. माझ्या समोर मिचकावले. बाईला जेव्हा मी प्रश्न विचारला ना, ही कस्तुरी घरातनं गेली, तुला काही फरक पडला का भाई का नाही, मी तुझ्या मनातलं ओळखलंय ना, त्याने डोळे मिचकावले. मला हो म्हणाला तो. माझा भाई 15 वर्षात पहिल्यांदा माझ्या भाईनं माझ्यासमोर डोळे मिचकावले, माझ्या प्रश्नाला उत्तर दिलं, त्याच्या मनातलं ओळखलं. बाईच्या काय माझं मी होते. आता काय नाही, आता बस. आता सुरूला फोन करणार. हा, 24 तासासाठी माझ्या भाईला ही तर नर्स ठेवणार. आणि माझ्या भाईला उभी करते की नाही बघ, मम्मीचा शब्द आहे. आपण या खिडकीला ना छान पडदा लावून घेऊ मोठा. चालेल. आणि ही बघ, ही खिडकी आहे ना, याला पण पडदा लावूया. मी काय करते, मी आज पडद्याचं. मम्मीचा फोन आहे. हा मम्मी बोल ना. हा सुरू. अरे कुठे आहे रे? जेवण करायला येतं ना? सुरू, माग कसला आवाज आला? अगं हॉस्पिटलमध्ये आहे ना, पेशंट्स येत जात असतात, नातेवाईक असतात. तर तू बोल ना, तुझं काही काम होतं का? नाही, ये लवकर घरी ये, एक गोड बातमी द्यायची तुला. बर ठीक आहे, येतो. सौरभ ऐक ना, हे आपण असं मम्मींची खोटं बोलतो हे काही मला पटत नाहीये. खूप मोठी रिस्क आहे ही. कस्तुरी मला माहिती आहे, पण आपल्याकडे ऑप्शन नाहीये. हे बघ, थोडे दिवस अजून. आणि त्यांना कळलं तर? नाही कळणार. मी आहे ना, काळजी करू नकोस. बरं चला जेवायला चला. नाही बाबा, मी निघतो. न जेवता? हो नंतर येईन, आत्ता निघावं लागेल. नाही, तू घरीच जा आता, कारण बाबांपाशी पण कोणी नाहीये ना, तर तू गेलास तर बरं पडेल. घरी कोण जाते? मग कुठे जातोस तू? शिवा कुठं आहे? जिथं कुठं असशील तिथनं हॉस्पिटलला जायचं.
का मम्मी भाईला काही झालं का? भाईला काय बी झालेलं नाही. मग मी कारण सांगितलं नाही तर काम करणार नाही वे. नाही 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 मम्मी चुकलो. आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला जायचं. सुरू जिथं कुठं बी असल त्याला फोन लावून द्यायचा. माझं महत्वाचं काम आहे. हा मम्मी जातो. कमू तू शिवाला हॉस्पिटलला का पाठवलं? सौरभशी तर आत्ता बोलणं झालं की तुझं. माणूस जे काही बोलतो त्याचं बोलणं आणि त्याच्या पाठीमागचा अर्थ वेगळा असतो. कला त्यो अर्थ ओळखता आला पाहिजे. म्हणजे सुरू हॉस्पिटलमध्ये नाही, मग कुठं येतो? त्या कस्तुरी बरोबर. म्हणजे कस्तुरी परत घरी येणार? पण कमू नाही, सौरभ हॉस्पिटलमध्ये नाही हे कसं शक्य? जेव्हा सुरूशी फोनवर बोलत होते तेव्हा मागून त्या हनुमानचा आवाज ऐकायला आला मला. आपल्याला जे दिसतंय तसं नसतंय. म्हणजे त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम नाही असं आपल्याला वाटतंय, कारण आपल्याला ते प्रेम बघायचं नाही. तू काय बोलली मला काही पण कळलं नाही. सगळं डोक्यावरून गेलंय. माझ्या डोक्यात आहे ना, हितं एकदा शिवाशी बोलणं होऊ देत, म्हणजे सगळं बराबर कळतंय. हा मम्मी. शिवा पोचला का? हा बस पोचतोच ना मम्मी. सौरभ दिसला की मला फोन लावायचा. हा करतो मम्मी करतो. छोटा भाई अरे छोटा भाई बोला ना शिवा, काय झालं? तुम्ही इकडे काय करताय? तुम्हालाच पाहायला आलो होतो ना छोटा भाई मी. मला भेटायला? घरी व्यवस्थित आहे ना सगळं? अरे एकदम कडक. ते मम्मीला बोलायचं होतं तुमच्याशी. सूरज एक मिनिट, तुम्ही बोला. हॅलो. शिवा काय कुठे आहे सौरभ? हा छोटा भाई समोरच आहे ना. कुठे आहे तो? म्हणजे मी आज जाणार तेवढ्यात छोटा भाई हॉस्पिटल मधनं बाहेर आला ना, एकदम बाहेरच भेटला. हा देतो छोटा भाई फोन. मम्मी. हा मम्मी बोल. अगं मी तुला घरातून निघताना पण म्हटलं होतं काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग. मला का नाही सांगत तू? तुला काही हवंय का? नाही, काय काम नव्हतं तसं काही नाही. मग शिवाला कशाला पाठवलंस? अरे ते काय नाही, ते तुझा फोन लागत नव्हता. शिवा तिकडेच होता, म्हटलं जाऊन बघून ये फोन का लागत नाही म्हणून. बर बोल ना, काही काम होतं का? ये तू आल्यावर समोरासमोरच बोलू. हा ठीक आहे. काय झालं छोटा भाई? शिवा तुम्ही थ्रिल पाहिलाय का कधी आयुष्यात? नाही. लवकरच बघायला मिळेल. सुरू हॉस्पिटलमध्येच होता. मग तो आवाज कोणाचा होता?
क्रॉस कनेक्शन लागलं असणार आणि काय. अगं पण कमू तू म्हणते तसं ते क्रॉस कनेक्शन का काय असेल तर मग त्याच्यात हाणमनचा आवाज कसा काय ऐकायला येईल? कमू मला तर प्रश्नच पडायला लागलाय बरं का. या प्रश्नाचं उत्तर फक्त एकच माणूस देऊ शकतो, सौरभ. पण आता सौरभची मी परीक्षा घेणार. या परीक्षेनंतर जर का सौरभच्या मनात कस्तुरीच्या बद्दल एकही छोटीशी जरी भावना असेल ना तरी तो पकडला जाणार म्हणजे जाणार. मग आपण काय करायचं? येऊ देत की, येऊ देत त्याला, मग तुम्हा समद्यांना कळेल. पण तुमची साथ हवी बरं का मला. अगं कमू अगं मी तर तुझ्या बरोबरच आहे बाई. तो येऊ देत मग बघू. मम्मी तू शिवाला हॉस्पिटलला का पाठवलं होतंस? ते काम होतं का? हा शिवा, सांगितलं की तुला ते फोन लागत नव्हता तुझा. शिवा तिकडे जवळपास होता. म्हटलं शिवाला जा बघ बाबा का सुरूचा फोन लागत नाही ती. बर, या बॅग्स? हा ही बॅग ना कस्तुरीचं सामान आहे यात. मी स्वतः टाकले सगळं सामान आतमध्ये आणि मी स्वतः जाऊन बाहेर फेकून येणार आहे. ते काय आता ती पोरगी आपल्या घरात नाही, तिचं सामान कशाला पाहिजे आपल्याला. एवढ्या आपल्या चांगल्या घरादाराची वाट लावली तिनं, आपल्याला नको बाबा तिचं सामान. चांगलं केलंस मम्मी. मलाही ते सामान फेकायचंच होतं. बघ कला, कला बघितलंस का मी सांगितलं ना माझं सुरू पूर्णपणे बदलून गेलाय म्हणून. हा काय त्या पोरीनं जादू करून ठेवली होती माझ्या पोरावर काय माहिती. नुसता सारखा इकडून तिकडून इकडून तिकडून तिच्या मागं भुरभुरायचा. पर आता ती जादू पूर्णपणे उतरलेली आहे. त्या पोरीचा बाप बाईच्या जीवाच्या पाठीमाग आणि ती त्याची पोरगी माझ्या पोराला नादाला लावून रिकामी. बाप तशी लेखन काय. तू आताच म्हणून मी शांत बसले बरं का. सुरू नसतास ना तू तर आतापर्यंत ही मम्मी काय चीज आहे हे त्या बाप लेकीला दाखवलं नसताना तर नाव मम्मी प्रताप साटम लावलं नसतं. मम्मी मला त्या घराशी आता संबंधच ठेवायचा नाही. आणि तूही आता कस्तुरीचा विषय सोडून दे. त्या मुलीचं सारखं नाव घेऊन घेऊन मला त्रास व्हायला लागलाय आता. त्यामुळे आपण या घरात ती होती आणि माझ्या आयुष्यात ती होती हे विसरून जाऊया. बरं बाबा चालन सुरू. तुला जे पाहिजे जसं पाहिजे तेच करू बरं का आपण. दे, मीच त्या बॅग्स फेकतो. अरे तू कशाला जातो? मी कुणाला तरी पाठवते की तू नको जाऊच बाबा. कशाला उगाच. नाही नाही मम्मी, हे बघ कस्तुरीला या घरात मी घेऊन आलो होतो ना, मग आता तिच्या बॅग्स पण मीच फेकणार. कमू अगो बाई खरंच बोलली ग तू. हे याला तर कस्तुरी विषयी काहीच वाटेना. माझा तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये. जसं दिसतं तसं नसतं. मन ऐकलीस का? म्हणजे आता या समध्या गोष्टींवर माझा विश्वास बसलाय असा तुला विश्वास वाटेल, पण तसं नाही. आता खरी सुरूची परीक्षा सुरू. इकडे या. हा इकडं या. इकडे इकडे उभे राहा. तुम्हाला चूक सुधारायची एक शेवटची संधी देतीये. सुरू जिथं कुठं बॅग टाकायला चाललाय तिकडं जायचं, बघायचं कुठं बॅग टाकतो आणि मला येऊन सांगायचं.
त्याच्याबरोबरच जातो ना. काय डोक्यामध्ये मेंदू दिलाय देवानं का मेंदूच्या ऐवजी पाणी भरून पाठवले? हा, किती लिटर पाणी भरले मेंदूत? शांततेत जे सांगते ते ऐकायचं. तो सुरू गेलाय ना पटदिशी माग रिक्षा पकडायची आणि त्याच्या माग माग फिरायचं. तो कुठं बॅग टाकतोय ते बघायचं. ते त्याला सुद्धा कळलं नाही पाहिजे की तुम्ही त्याला बघताय म्हणून, आणि मला येऊन सांगायचं. आणि या टायमाला जर का शरदराव काय बी गडबड केली ना तर तुम्ही आत आणि मी आहे. कळलं का? हो हो आता हो काय, जा की हो. जा. आता समद कळणार. समद खरं काय ते कळणार. रुको 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 रुको. येलो 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 येलो. हा शब्द काय? मेट्रो? मेट्रोला काय? मेट्रो मेट्रोपॉलिटन एवढं काय रे? तुम्ही घर सोडून आलात की काय? तुम्हाला वाटतं का माझी मम्मी मला घर सोडून जाऊ देईल? कस्तुरी, यात तुझे सगळे कपडे आहेत, सामान वगैरे. मम्मी फेकून द्यायला निघाली होती. लकीली मी घरी पोचलो आणि तिला अडवलं. नाही तर तिने सगळं टाकून दिलं असतं. माझीच चूक झाली. सगळं माहीत असून सुद्धा मी माऊला इथे राहू दिलं. माऊ, तू आत्ताच सासरी जा. हे बघ, नाही गेलीस ना तर आणखीन राग वाढेल. अजिबात नाही. माझ्या निघीला तिकडे पाठवणार नाही पुन्हा मी. अहो, तुम्हाला कळत कसं नाहीये. अहो, आता माऊचं लग्न झालंय, ती त्या घरची सून आहे आणि तिने आता सासरीच नांदायला हवं. आणि कारणही असं फार मोठं नव्हतं की तुम्ही ताणून धरले. मी ताणतोय का? मी आता स्पष्टच सांगतो, त्या कामिनीला ना आपली मुलगी तिकडे राहावी, त्या दोघांचा संसार चांगला व्हावा असं अजिबात वाटत नाही. अहो, म्हणून आपण हातावर हात धरून बसायचं का? आपल्या मुलीचा संसार येतो. सौरभ काय दिवसभर घरी नसतो. कधीतरी त्यांनी माऊला घराच्या बाहेर काढलं तर, आणि असं झालं ना तर मी गप्प बसणार नाही. मी असं काहीतरी करेन ना जे आधी कधीही केलं नव्हतं. बाबा, बाबा तुम्ही प्लीज शांत व्हा. आई प्लीज, आपण त्यांना विचारूया ना त्यांनी काय ठरवलंय ते. आई बाबा, असं आहे, ही परिस्थिती माझ्या आणि कस्तुरीच्या आयुष्यात पहिल्यांदाच आली. आम्ही हे सगळं पहिल्यांदाच फेस करतोय. रादर आपण सगळेच हे पहिल्यांदा फेस करतोय. आणि मी तुम्हाला एक वचन दिलंय जे मी कधीच मोडू शकत नाही. अहो, पण तुमचा संसार आता घेतलंय ना नवीन घर, त्यामुळे असं समजू नका कोणी की आमचा संसार मोडतोय. ही बॅग इथे घेऊन आलो कारण यात माझ्या आणि कस्तुरीच्या आठवणी होत्या. कपडे काय तुम्ही नंतरही विकत घेऊ शकता, पण आठवणी नाही विकत घेतायत. म्हणून मी बॅग घेऊन आलो इकडे. बॅग घेऊन येताना काय सांगितलं?
फेकून येतोय म्हणून सांगितलं. तुमचा कोणी पाठलाग नाही केला ना? नाही केलं.